पुण्यात दिवसाढवळ्या आणि भर रस्त्यात हल्ले होण्याच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे। पोलिसांची काहीच भीती नसल्याच्या अशा घटनांमधून दिसून येत आहेत। कोयता घेऊन थेट हल्ला होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत। अशातच पुण्याच्या विश्रांतवाडी परिसरात भर रस्त्यात एक थरारक घटना घडली आहे। टोळक्याकडून रस्त्यावरून जात असलेल्या एकावर कोयत्याने हल्ला केल्याचं समोर आले। ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। मात्र हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे। नरेश रामचंद्र तिडंगे असे या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे। पोलिसांनी दोन जणांना या प्रकरणी अटक केली आहे। नरेश रामचंद्र तिडंगे वय 40 वर्ष हे धानोरी रोड विश्रांतवाडी परिसरात काम करतात। बुधवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास 3 तरुणांनी कोयत्याने त्यांना अडवून त्यांच्यावर वार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला। आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतल्या। या तरुणांनी तिथून पळ काढला। मात्र या हल्ल्यात नरेश जखमी झाले। या प्रकरणी पोलिसांनी 2 जणांना अटक केली आहे। हे दोघेही जण विश्रांतवाडी परिसरातील असून त्यांचा साथीदार फरार आहे। तर पोलिसांकडून या प्रकरणी तपास सुरू आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.